आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद तसेच मनमाड व नांदगाव नगर परिषदेच्या तब्बल 23,000 गोरगरीब विद्यार्थ्यांना एक दर्जेदार दप्तर व शालेय साहित्य मोफत वाटप उपक्रमाचा सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। सोमवारपासून मनमाड शहर व मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वतः सौ कांदे शालेय साहित्य वाटप करणार आहेत। मनमाड येथील ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वसतिगृहाच्या 75व्या स्थापना दिनानिमित्त 17 नोव्हेंबरला भव्य प्रमाणात प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे। या निमित्त विविध उपक्रमांच्या नियोजनासाठी रविवारी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीच्या सुगंध कुटी बुद्ध विहारात झालेल्या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली। विविध समित्यांची स्थापना व सदस्य निवडण्याबाबत सविस्तर चर्चा झाली। यंदा या वसतिगृहाचा अमृत महोत्सवी स्थापन दिन असून भव्य प्रमाणात सामाजिक, शैक्षणिक व प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आज झालेल्या आंबेडकरी अनुयायांच्या तसेच माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्यक्त झाला। प्रेरणाभूमी विकास कृती समितीतर्फे ही बैठक आयोजित करण्यात आली होती। मनमाड शहरातील सर्वात जुन्या भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रदीप बोगावत, व्हाईस चेअरमनपदी डॉक्टर सुनील बागरेचा, कार्यकारी संचालकपदी किसनदादा बंब यांची बिनविरोध निवड करण्यात आली। पतसंस्थेत माजी नगराध्यक्ष व संचालक राजाभाऊ पगारे तसेच अशोक मामू सानप, ज्येष्ठ संचालक सुरेश बारसे, सेक्रेटरी प्यारेलाल परदेशी आदींच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। सहकार अधिकारी योगेश उगल मुगले तसेच पियुष सुराणा, योगेश पाटील, गिरीश गोगड, लीलाबाई छाजेड, सैदाबी रहमान शाह आदी यावेळी उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृती दिनानिमित्त मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे निबंध, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। यंदा स्पर्धेचे 98वे वर्ष होते। शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि आजच्या सोशल मीडियाच्या काळात त्यांना विविध विषयात लेखन, भाषण करण्याची गोडी लागावी या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन केले जाते। रविवारी झालेल्या निबंध स्पर्धेसाठी मोठी उपस्थिती होती। राज्याला हादरवून सोडणाऱ्या मालेगावच्या डोंगराडे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या खटल्यातील नराधम आरोपीची महत्त्वपूर्ण साक्ष मालेगाव न्यायालयात नोंदविण्यात आली। 198 पानांच्या दोषारोपातील 1053 प्रश्न आरोपींना विचारण्यात आले। 24 जुलै रोजी खटल्यावर सुनावणी होणार आहे। या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे। सोनम वांगचुक व काक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काक्रोच जनता पार्टीच्या वतीने मनमाड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात विविध फलक दाखवत निषेध करण्यात आला। सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनाम्याची आग्रही मागणी आंदोलकांनी केली। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी 27 जुलै रोजी विशेष सभा होणार आहे। त्यानिमित्ताने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत। 17 पैकी 11 संचालकांचा गट अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती आहे। गणेश धात्रक आणि गंगाधर बिडकर यांची नावे सभापतीपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषण हुकुमशाही पद्धतीने मोडीत काढल्याच्या निषेधार्थ मनमाडमध्ये शिवसेना ठाकरे गटातर्फे शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केले। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली। मनमाडच्या कबड्डी पंढरीचे वारकरी प्राध्यापक डॉक्टर दत्ता शिंपी व वाल्मिक बागुल यांनी कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव साळवी यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळ्यात मनमाडची पताका फडकावली। प्राध्यापक डॉक्टर दत्ता शिंपी यांना ज्येष्ठ क्रीडा कार्यकर्ता तर वाल्मिक बागुल यांना उत्कृष्ट पंच या राज्यस्तरीय पुरस्काराने रत्नागिरी येथे सन्मानित करण्यात आले। आज दुपारून पानेवाडी येथे तेल कंपनीजवळ अपघात झालाय। या क्षणी आमदार सुहास अण्णा कांदे मनमाडकडे जात असताना त्यांनी गाडी थांबवत अपघातग्रस्त व्यक्तीची विचारपूस केली तसेच तात्काळ पुढील उपचारासाठीची व्यवस्था केली। यातून आपल्या लोकप्रतिनिधींची संवेदनशीलता दिसून आली।